आपल्या घरातली गोपनीय गोष्ट कधी शेजारच्या बाईपाशी बोलायची नाही. अरे बा घरोघर मातीच्या थोडंफार भांडण तंटा आवाज होणारच. घर आहे म्हणल्यावर तिथं भांडण होणार आहे. पण तुम्ही आपल्या घरातली माहिती शेजारच्या बाईला कधी द्यायची नाही. आजपासून स्ट्रिक्ट करून सांगायचं नाही. कारण शेजारच्या बाईचा धंदा आहे. ती मोकळीची, तिला काय ती थोबाड अशी द्यायची त्याच्या घरात पडतात. काही बाया सकाळी बिन आंघोळीच्या खाण्याच्या घरात सहज आरती. नदी उभस ना उलट की नदी मोकळी बसणं तिकडे. आणि याचं कारण सांगतो तुम्हाला माहिती आहे. उद्या आपलं शरीर थकल्यावर कशी जरी सून असली तर आपलं सगळं पारतात राहते. ती थोडी ओरडेल पण पाणी देणार. वळलं थोडी शिव्या देईल, घालून पाडून बोलत, पण ते आपल्याला डायरेक्ट उपाशी मारणार आहे. एवढी अक्कल आपल्याला नको. एक शेजारची बाई 5 मिनिटं आली, ऐकायचं काय का मिनिटात, 5 मिनिटं शेजारची बाई आली तर काही विधवा झाली. तुम्ही अभ्यास केला का? काही विधवा झाली. शेजारची बाई आली तर काही विधवा झाली. आणि दशरथ मेला, राजा दशरथ जेव्हा मरण पावला रडली नाही काही. शेजारच्या बाईने इतके कान फुकले होते का तुझंच गादी बसू दे, तिचं वनवासाला जाऊ दे. शेजारच्या बाईने शिवण संपवलं काही. म्हणजे आजपासून सगळ्या बायांनी स्ट्रिक्ट, आमच्या घरात यायचं नाही शेजारच्या बाहेर. मा नाव सांगा कोण आहे मी, ती मी पाहा. हसण्यावाने लिहू नका.